आज आहे 30 मार्च 2026. मी आलो आहे येवल्या तालुक्यामध्ये जवळक्या या ठिकाणी साहेबराव कंपनीचा पीक पाणी कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी शेतकरी जमलेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्याचे कांदा काढणं चालू आहे, हरभरा काढणं चालू आहे, मका देखील आहे. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुम्ही दुपारपर्यंत 2-2:30 कांदा असेल तर झाकून घ्या, कारण की तुमच्या येवल्याचे नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 तारखेपासून ते 31, 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत काही काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, कुठं काही ठिकाणी गारपीट होणार आहे, कुठं वारं सुटल, जिथून काही ठिकाणी नुसतं वारं सुटल. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात. मग सांगायचं झालं तर हा पाऊस कुठं पडणार आहे, तर उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात ह्या सगळीकडे ह्या जवळपास 5 दिवस पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज विशेष करून शेतकऱ्यांना लक्षात यायचा. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा कांदा असेल तर आज दुपारी देखील झाकू शकता, कारण की आज देखील तुमच्याकडे पाऊस सुरुवात होणार आहे. उद्या देखील आहे, 1 तारखेला आहे आणि 3 तारखेला देखील आहे. म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी पेंडवालता पडेल, कुठं पाणी साचल, कुठं रिमझिम पडेल, काही ठिकाणी विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.